इकडे मुंबईच्या मालाड, दिंडोशी, खडकपाडा परिसरामध्ये फर्निचरच्या 4 ते 5 गोदामांमध्ये मोठी आग लागलेली आहे। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग विझवण्याचा सध्या युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहे। सध्या दिंडोशी पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून आजूबाजूचे परिसर खाली केला जातोय। तर मुंबईच्या मालाड, दिंडोशी, खडकपाडा परिसरामध्ये फर्निचरचा 4 ते 5 गोदाम आहेत आणि या ठिकाणी मोठी आग लागलेली आहे। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याचा सध्या युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहे। सध्या दिंडोशी पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून आजूबाजूचा परिसर खाली केला जातोय। अत्यंत भीषण अशी ही आग आपण बघतोय। फर्निचरचं गोदाम आहे आणि त्यामुळे आग आणखी भडकतीये। साधारणतः 4 ते 5 मोठी गोदामं या ठिकाणी होती आणि त्यामुळे ही आग आता चांगलीच भडकलेली आहे। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। अत्यंत दाटीवाटीचा हा सगळा परिसर आपल्याला दिसून येतोय आणि त्यामुळे आग विझवण्याचं एक मोठं आव्हान अग्निशमन दलाच्या समोर असणार आहे। आपले प्रतिनिधी सत्यम सिंग या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। सत्यम, सध्या घटनास्थळावरती नेमकं काय घडतंय? अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत का? नक्कीच अमोल, आपण पाहिलं तर सकाळी 11:15 11:30च्या सुमारास गोरेगाव पर्वत दिंडोशी परिसरात आहेत। या ठिकाणी खडकपाडामध्ये मोठ्या प्रमाणात लाकूडचे गोदाम आणि फर्निचरचे शॉप आहेत। याच ठिकाणी आग लागली आणि आग फर्निचर आणि लाकूड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढली। 5 ते 6 सुरुवातीला गाड्यामध्ये या दुकानमध्ये आग लागली, मात्र यानंतर मोठ्या प्रमाणात आजूबाजूला दाटीवाटीची वस्ती आहे आणि झोपडपट्टी असल्यामुळे त्यामध्ये आग वाढत चालली। सध्या घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या 6 ते 7 गाड्या आहेत या ठिकाणी दाखल झाल्या। या घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर केला जात आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात लाकूड जे आहे ते देखील आता दुकानदार जे आहेत ते स्वतःहून ते आजूबाजूचे ज्या ठिकाणी आग आजूबाजूचे वाचलेली आहे त्या ठिकाणी त्या फर्निचरचं सामान दुकानामधून बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे। खरं तर सुदैवाने या आगीमध्ये आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळत नाही, मात्र मोठ्या प्रमाणात जे दुकान आहेत आणि यामध्ये फर्निचरचं सामान आहे ते जळून खाक झालं आहे। सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून मोठा त्यांच्या समोर एक आव्हान आहे, कारण का दाटीवाटीची वस्ती आहे आणि त्या ठिकाणी आग जे आहे फर्निचर असल्यामुळे वाढत आहे आणि ते आटोक्यात आणण्यासाठी ते युद्ध पातळीवर प्रयत्न आणि आग ते विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे। अमोल, निश्चित धन्यवाद सत्यम दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।